आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आमदार बच्चू कडू आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे शब्दावर सविस्तर चर्चा। सरकारच्या शपथपत्रामध्ये मनोज जरांगेंनी बदल सुचवले। जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार। 20 तारखेच्या आत सगळे सोयरेबाबत कायदा पारित करा। 54 लाख कुणबी नोंदींचं तत्काळ प्रमाणपत्र द्या, मनोज जरांगेंची मागणी। नोंद मिळाल्यात त्याला लगेच प्रमाणपत्र आणि त्याच्या नातेवाईकाला पण लगेच 20 तारखेच्या सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित करा आणि ते केसेस मागवले 20च्या आत। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। तोडगा निघाला नाही तर मीही 20 तारखेनंतर आंदोलक होणार। जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टामध्ये धाव। जरांगे सरकारला वेठीस धरत आहेत, सदावर्तेंचा याचिकेतून आरोप। मंडल आयोग कुणी रद्द करू शकत नाही, ओबीसीतून आरक्षण देणार नाही। सरकारने आम्हाला शब्द दिलाय, जर सरकारने जरांगे पाटलांच्या दबावामध्ये येऊन काही निर्णय घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू। पवनराव तायवाडेंचा सरकारला इशारा। मंडल आयोग हा कोणीही रद्द करू शकत नाही आणि म्हणून आम्ही सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत की सरकार जे बोलतं आहे, जे आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बदल करण्याच्या विचारात आहे काय आणि तशा प्रकारे आहे हे जर आमच्या लक्षात आलं तर या राज्यातील ओबीसी सुद्धा रस्त्यावर येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणार। 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार। अंतरवाली सराटीतून सकाळी 9 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार। जरांगे पाटलांनी सांगितला 20 जानेवारीचा प्लॅन। 26 जानेवारीला आझाद मैदानामध्ये जरांगेंचा मोर्चा धडकणार। आझाद मैदान आणि शिवाजी पार्क आम्हाला हवं, तिथेच आमचं आमरण उपोषण सुरू होणार, जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी पुण्यात 1070 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। येत्या 2 आठवड्यामध्ये सर्वेक्षणाद्वारे अहवाल सादर केला जाणार। फडणवीसांनी 35 वर्षातील राम मंदिराचा इतिहास तपासावा। अयोध्येच्या प्रश्नावर पळून जाणाऱ्या पळपुट्यांनी आम्हाला शिकवू नये, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर।